की मोहनचं कोडं पण आपोआप सुटेल असं वाटतंय मला. हा, म्हणजे तू ऐकणार नाहीयेस माझं. नको तिथे जिद्दीपणा नको. चालू अगं मला प्रयत्न तर करू देत. ठीक आहे, मोहनला शोधायची जिद्द समजते मला, पण कधीही काहीही लागलं तर नक्की मला आवाज दे. कसे सुरू आहेत गर्भसंस्कार? या ना वहिनी. अगं अगं असू दे बस 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 बस. काय म्हणतंय बाळ? छान आहे. छान असायलाच हवं. तू एवढी काळजी घेतेस, एवढे गर्भसंस्कार सुरू आहेत, घरात बाकीचे सगळे एवढी काळजी घेत आहेत, पण काय काय झालं वहिनी? काही नाही ग, नको राहू दे, काही नाही. अहो बोला ना, काय झालं? सांगितलं असतं ग, पण तू गरोदर आहेस ना, तू चांगलाच विचार कर. बोला ना बहिणी, काही झालंय का? झालं नाहीये, पण होऊ शकतं. हे बघ, हे सगळं ऐकून तुला त्रास होऊ शकतो आणि ह्या दिवसात अशा गोष्टी तुझ्या कानावर पडणं योग्य पण नाही, पण खरं काय ते तुला कळायला हवं ना. शेवटी प्रश्न तुझा आणि तुझ्या होणाऱ्या बाळाचा आहे. कसं आहे ना, या अशा दिवसात आपल्या आजूबाजूला कोण असतं, आपल्या बाळावर कोणाची सावली पडतीये, आपण कोणावर विश्वास ठेवतोय, हे खूप महत्वाचं असतं. पण तू तर काय, त्या बाहेरून आलेल्या परक्या बाई बरोबरच जास्त वेळ असतेस. त्यात मी ऐकलंय तिचा नवरा पण हरवलाय म्हणे. अशा बाईच्या सानिध्यात राहायचंय का तुला? मोहनला या घरातून बाहेर काढणं जिद्द आहे माझी. कारण एका सौभाग्यवतीच्या कपाळावरचं कुंकू आणि तिच्या गळ्यातलं हे मंगळसूत्र तिला कधीच संकटांसमोर झुकायला नाही, संकटाशी लढायला शिकवतात. वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढेल, पण या घरातून मोहनला घेऊनच बाहेर पड. तुझी काळजी वाटत होती म्हणून आले. येते मी. काळजी घे शालू. कोण? वृंदा? नाही हो वहिनी, खूप छान मुलगी आहे ती, किती समजूतदार आहे. म्हणजे बघा ना, आत्ताच आली आपल्या घरात, पण माझी एवढी छान काळजी घेते ना. लोकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात अलका. पण तू कसं भोळ्या मनाची आहेस ना, तुला काय सगळेच चांगले वाटतात, पण तुझ्यापेक्षा थोडेफार का होईना पावसाळे मी जास्त बघितले. मला वाटतंय तिच्या बरोबर आपल्या घरात ना नकारात्मक शक्ती आली आहे. हे स्वयंपाकीण बाई वगैरे सगळं खोटं आहे ग, नाटक आहे. तिचा आपल्या घरात येण्याचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. आता तूच बघ ना, ती घरात आल्यापासून तिच्या पायगुणाने काय काय घडतंय. आपला शेरू गेला, परीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, घरात सगळ्यांची चिडचिड वाढली. असं वाटतंय की आपल्या एवढ्या छान घराला तिने येऊन जणू दृष्ट लावली आहे. बोलू नये, पण
तुला तर माहितीये ना